कर्ज रोखे धारकासोबत पत्रव्यवहार हा आपला 12वी SP चा 7वा चॅप्टर चालू आहे. या चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण 3 पत्रे व्यवस्थित डिस्कस केलं. पहिला होता कर्ज रोखे वाटपाबाबत आणि दुसरे 2 पत्र होते कर्ज रोख्यावरील व्याज अधिपत्राद्वारे परतफेड करणे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने परतफेड करणे. आता आज जो टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे कर्ज रोख्याचे परिवर्तन. नीट लक्ष द्या. जेव्हाही कंपनी 5 लाख कर्ज रोखे 10 लाख कर्ज रोखे म्हणजे जेव्हाही सुरुवातीला कर्ज रोखे विकायला काढते तर ते कर्ज रोखे विकत असताना कंपनी अगोदरच सांगते की बाबा आम्ही टोटल आतापर्यंत यावेळेस 5 लाखांचे कर्ज रोखे विक्री करणार आहोत. म्हणजे नंबर ऑफ डिबेंचर्स कर्ज रोख्यांची संख्या 5 लाख आहे. त्या 5 लाख पैकी भविष्यामध्ये फक्त 1 लाख कर्ज रोखे जे आहेत त्याचं परिवर्तन भागामध्ये होऊ शकते. राहिलेले जे कर्ज रोखे आहेत ते तुम्हाला परतफेड करण्यात येतील. कारण कंपनीला जो फायदा आहे तो कंपनीला फायदा भागांचा जास्त फायदा आहे. कारण कसं आहे की भागधारक हे कंपनीचे मालक असतात. नुकसान झालं तर भागधारकांना पण नुकसान होईल. नुकसान झालं तर फायदा झाला तर भागधारकांना फायदा होईल. बट कंपनीला कर्ज रोख्यांची विक्री करून कर्जाऊ भांडवल घेणं हे कंपनीला कधी पण घाट्याचा सौदा असतं का? कारण साधं सिंपल लॉजिक आहे. कंपनीला फायदा होऊ दे किंवा लॉस होऊ दे कर्ज रोख्यांवर व्याज त्यांना द्यायचं आहे. त्यामुळे कंपनी जास्तीत जास्त प्रयत्न करत असते की जास्तीत जास्त कर्ज रोख्यांचं रूपांतर भागामध्ये करता येईल. बट कर्ज रोखे धारक असतात ह्याला कुठं ना कुठं अपोज करत असतात. ते म्हणत असतात की नाही नाही आम्हाला भाग नको, आम्हाला आमचे कर्ज रोखेच द्या. कारण त्याच्यावर व्याजाचा दर निश्चित असतो. फायदा झाला किंवा नुकसान झालं तरी कंपनीला ते पैसे कर्ज रोख्यांना व्याजाचे द्यावं लागतात. त्यामुळे कर्ज रोखे धारकांना कुठं ना कुठं ते नको असतं. बट कंपनी जास्तीत जास्त कर्ज रोखे धारकांना अप्रोच करत असते की बाबा कर्ज रोख्यांचं रूपांतर भागांमध्ये करून घ्या. आता जेव्हा कंपनी अशा प्रकारचे कर्ज रोखे विकते, कोणत्याही कंपनी जेव्हा कर्ज रोखे विक्री करायला काढते तर सर्व कर्ज रोखे धारकांना सांगते की बाबा आम्ही जे विकायलो कर्ज रोखे ते कोणते आहेत. कर्ज रोख्यांचे 8 प्रकार आहेत. परतफेडीचे का न परतफेडीचे, कन्व्हर्टिबल आहेत, परिवर्तनीय आहेत का अपरिवर्तनीय आहेत, हे सर्व गोष्टी कंपनीला अगोदरच सांगावं लागते. आणि तुम्ही जरी एका कंपनीचे कर्ज रोखे घेत असाल तरी कंपनी तुम्हाला सांगते की बाबा तुम्ही घेत असलेले कर्ज रोखे कोणते आहेत. ओके. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. ज्या कर्ज रोख्यांची विशिष्ट कालावधीनंतर समहक्क भागांमध्ये परिवर्तन करण्यात येते अशा कर्ज रोख्यांना परिवर्तनीय कर्ज रोखे म्हणतात. म्हणजे तुम्ही घेत असताना कंपनीचे डिबेंचर्स घेतले पण एक 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर कंपनी काय करते त्या डिबेंचर्स रूपांतर शेअर्स मध्ये करत असते. त्यालाच परिवर्तनीय कर्ज रोखे म्हणजेच कन्व्हर्टिबल डिबेंचर्स म्हणतात. तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबा हे परिवर्तनीय कर्ज रोखे म्हणजेच काय, सांगायचं की बाबा ज्या कर्ज रोखे पुढे जाऊन ज्या कर्ज रोख्यांचं रूपांतर भागांमध्ये होणार आहे. कर्ज रोखे आणि भाग हे शब्द तुम्हाला अवघड वाटत असतील तर डिबेंचर्स आणि शेअर्स म्हणायचं. ज्या डिबेंचर्सचं रूपांतर पुढे जाऊन शेअर्स मध्ये होणार आहे अशा डिबेंचर्सला कन्व्हर्टिबल डिबेंचर्स परिवर्तनीय कर्ज रोखे असं म्हणतात. समोर काय सांगण्यात आलेलं आहे, अशा कर्ज रोख्यांना परिवर्तनीय कर्ज रोखे म्हणतात. कर्ज रोखे धारकाकडून कर्ज रोख्याच्या परिवर्तनाबाबतचे पत्र मिळाल्यानंतरच संबंधित कर्ज रोखे धारकाला कर्ज रोख्यांचे परिवर्तन समहक्क भागामध्ये केल्याबाबतचे पत्राद्वारे कंपनीचा चिटणीस कळवितो. आता नीट लक्षात घ्या की तुम्हाला जर तुमच्या कर्ज रोख्यांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये करायचं, ऑलराईट, तर ते करत असताना कंपनी स्वतःच्या मनानं करत नाही तर त्यासाठी ज्या ज्या लोकांनी कर्ज रोखे खरेदी केले त्यांना कंपनीला पत्र लिहावं लागते की बाबा टाटा मोटर्स लिमिटेड मी आपल्या कंपनीचे या दिवशी या ठिकाणी कर्ज रोखे घेतले होते. आता मला त्या कर्ज रोख्याचं रूपांतर मला भागांमध्ये करायचं आहे, इक्विटी शेअर्स मध्ये करायचं आहे. याबाबतचं पत्र सर्व कर्ज रोखे धारकांना कंपनीला कळवावं लागतं आणि मग कंपनी जी आहे त्या प्रमाणात तुम्हाला कर्ज रोख्यांचं रूपांतर भागांमध्ये करून देऊन टाकते. कंपनी स्वतः करत नाही, तुम्हाला तसं कंपनीला पत्र लिहावं लागतं. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, या पत्रात नवीन भाग प्रमाणपत्र लवकरच देण्यात येईल किंवा पत्रासोबतच्या पाठविण्यात आले आहे असं कळविले जाते. आणि मग जेव्हा तुम्ही कंपनीला सांगता, आता कंपनीला सांगल्यानंतर कंपनी त्याची प्रोसिजर चालू करते. बाबा आता तुम्ही जर बिग बुल बॅच परचेस केला तर मी तुम्हाला काय सांगतो की तुमचं आधार कार्ड सेंड करा, कॉलेज आयडी सेंड करा, डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन साठी लागतं आणि मग एकदा तुमच्याकडून पैसे आले आम्ही आमची प्रोसेस चालू करून टाकतो. तुम्हाला बॅचेसचा ऍक्सेस देणं, सर्व व्हिडिओज वगैरे प्रोव्हाइड करणं, त्या पद्धतीनं जेव्हा
कर्ज रोखेधारकांना कंपनीला सांगतं आणि मग कंपनी त्याची प्रक्रिया चालू करते. आता कंपनी प्रक्रिया चालू करते म्हणजेच काय करते, सुरुवातीला कंपनीनं तुम्हाला कर्ज रोखेधारक प्रमाणपत्र दिलं होतं, ते आता कंपनी रद्द करते आणि मग ते रद्द करून तुमचं रूपांतर कर्ज रोख्यामधून तुम्हाला भागधारकांमध्ये आणते. तुमचं नाव कर्ज रोख्याच्या पुस्तकातून भागधारकाच्या पुस्तकामध्ये येतं. तुमचं जे तुम्हाला कर्ज रोखे प्रमाणपत्र कंपनीने दिलेलं आहे ते रद्द करून तुम्हाला भाग प्रमाणपत्र वाटण्याचं लवकरात लवकर देण्याचा प्रस्ताव कंपनी संचालक मंडळाच्या सभेत मांडते आणि मग ती प्रक्रिया ऑटोमॅटिक चालू होऊन जाते. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, आणि हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर कंपनी लगेच तुम्हाला पत्राद्वारे सांगते की बाबा तुमचं जे आम्हाला पत्र आलं होतं कर्ज रोख्याचं रूपांतर भागधारकांमध्ये, आम्ही त्याची प्रक्रिया चालू केलेली आहे, लवकरच तुम्हाला भाग प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणून कंपनी पण तुम्हाला वापस पत्र पाठवते. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, कर्ज रोख्यांचे समहक्क भागात परिवर्तन करण्यासाठी भागधारकांच्या सभेत विशेष ठराव संमत करावा लागतो. भागधारकांच्या सभेत विशेष ठराव संमत करावा लागतो, त्यास मान्यता दिली जाते. मान्यता मिळाल्यानंतरच कर्ज रोखे धारकास परिवर्तनाचे पत्र पाठविले जाते. बाबा कर्ज रोख्यांनी जेव्हा कंपनीला पत्र पाठवतात की मला आमच्या कर्ज रोख्याचं रूपांतर भागामध्ये करायचंय, संचालक मंडळाची सभा भरते, त्याच्यामध्ये मान्यता मिळावी लागते. त्याच्यामध्ये जर मान्यता मिळाली नाही, कंपनीचं संचालक मंडळ सांगितलं की या वर्षी नको, या वर्षी आपल्याला खूप सारे कामं करायचे आहेत, ही झंझट नको, आपण हे काम पुढच्या वर्षी करूयात, मग कंपनी जे आहे ते लगेच तुम्हाला पत्र पाठवते की आर्थिक वर्ष 2025 आणि 26 मध्ये हे शक्य नाही, पुढील वर्षी आम्ही तुम्हाला करून देऊ असं कंपनी पत्र पाठवते. बट सहसा कंपनी अशा गोष्टींना वेळ लावत नाही, लगेच झटमंगनी पटब्या कंपनी करून टाकते. त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. आता कंपनी एक अशा प्रकारचं पत्र लिहिते, ओके, ज्याच्यामध्ये तुमच्या कर्ज रोख्यांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये होते. आता क्रोनॉलॉजी समजा, क्रमवारी समजून घ्या की सर्वात अगोदर, नीट लक्षात द्या, सर्वात अगोदर कर्ज रोखेधारक कंपनीला पत्र पाठवतात की बाबा आमच्या डिबेंचरचं रूपांतर, आमच्या कर्ज रोख्यांचं रूपांतर भागामध्ये करा. मग कंपनीजवळ ते पत्र जातं, कंपनीचे संचालक मंडळाची सभा भरते आणि मग संचालक मंडळाची सभा झाल्यानंतर, नीट लक्षात घ्या, संचालक मंडळाची सभा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर संमती मिळाली, मग लगेच कंपनी त्याच्यावर त्या योग्य आलेल्या पत्रावर कार्यवाही करण्यास चालू करते. ज्या ज्या लोकांच्या पत्र आलेले आहेत कर्ज रोख्याचं रूपांतर भागामध्ये करा, त्यांची प्रक्रिया चालू करते आणि मग चालू केल्यानंतर कंपनी त्या सर्व कर्ज रोखे धारक जे होते त्यांना सांगते की बाबा तुमच्या पत्रास उत्तर म्हणून आम्ही योग्य ती कार्यवाही केलेली आहे, तुमच्या कर्ज रोख्यांचं रूपांतर भागामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याचा तपशील पुढे प्रमाणे म्हणून कंपनी हा अशा प्रकारचं पत्र त्या सर्व कर्ज रोखे धारकांना सेंड करते. जे अगोदर कर्ज रोखे धारक होते, आता ते कंपनीचे काय झालेले आहेत, भागधारक झालेले आहेत. ऑलराईट, एसपी मध्ये मॅक्सिमम पत्र आपण जेवढेही लिहिता ते आपल्याला कर्ज रोखे धारकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न लिहिता आपल्याला कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला पत्र लिहित असताना तुम्हाला स्वतःला अज्युम करायचंय की तुम्ही कंपनीचे चिटणीस आहात आणि मग त्या हिशोबाने पत्र लिहायचे, कारण विषयाचं नावच आहे चिटणीसाच्या कार्यपद्धती, चिटणीस कशा पद्धतीने काम करतो काय नाही त्या संबंधी. सो आता आपण काय करूयात, फटाफट व्यवस्थित पत्र लिहायला स्टार्ट करूयात, ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज करूयात. बघा आता इथपर्यंत याच्या अगोदरचे जर सर्व व्हिडिओ बघत आलेला असाल तर हे सर्व गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत, ज्याच्यामध्ये आपण कंपनीचं नाव गाव सर्व गोष्टी सेम लिहितो. आपलं जे पण काही चालू होते महोदय पासून चालू होते, विषय आणि महोदय. ओके, सर्वात पहिला इथं दिनांक लिहा. दिनांक तुम्हाला कोणत्या दिवशीची लिहायची आहे, ज्या दिवशी तुम्ही ते सर्व गोष्टी तुमच्या कर्ज रोखे धारकांना सांगायला, ज्यांच्या कर्ज रोखे धारकाचं रूपांतर ज्या सर्व कर्ज रोखे धारकांच्या कर्ज रोख्यांचे रूपांतर तुम्ही भागामध्ये केलं. ऑलराईट, तर आता इथं मी डेट लिहितो सर्वात पहिले 5 जून 2026. हा, आता डेट व्यवस्थित चेक करा. 5 जून 2026 ला कंपनीचा चिटणीस कंपनीच्या कर्ज रोखे धारकांना सांगायला. ओके, याचा अर्थ जी संचालक मंडळाची सभा झाली ज्याच्यामध्ये कर्ज रोख्यांचं रूपांतर भागात करायचं होतं, ती 5 जूनच्या अगोदरच झाली असेल. साधं सिंपल लॉजिक आहे, राईट. चला मग आता विषय लिहूयात आपण सर्वात अगोदर. कर्ज रोख्यांचे समहक्क भागात
कर्जरोख्यांचे समहक्क भागात परिवर्तन, फुल स्टॉप. ओके, डन. महोदय वरच्या वळीला घेतो मी. चला आता याच्यामध्ये सर्वात पहिले लिहा की कंपनी या वेळेस किती कर्जरोख्यांचे रूपांतर समहक्क भागात करायली. नीट लक्षात घ्या, कंपनी जर 10 लाख कर्जरोखे, 10 लाखांचे नाही, 10 लाख कर्जरोखे, 10 लाख डिबेंचर्स, नंबर ऑफ डिबेंचर्स जर विकली तर त्यापैकी काहीच डिबेंचर्स रूपांतर कर्जरोख्यांमध्ये करते. आता अज्यूम करूयात की कंपनी 10 लाखांचे कर्जरोखे विकली, 10 लाख कर्जरोखे विकली, त्यापैकी 1 लाख कर्जरोख्यांचं रूपांतर कंपनी समहक्क भागामध्ये करत आहे. तर सर्वात पहिला महोदय लिहिल्यानंतर या पर्टिक्युलर गोष्टीला तुम्हाला हायलाइट करून लिहावं लागेल. आपणास कळविण्यात येते की आपणास कळविण्यात येते की कर्जरोखे विक्रीच्या वेळी जस्ट एक सेकंड हा. कर्जरोखे विक्रीच्या वेळी ठरलेल्या अटीप्रमाणे सर आता अटी हा शब्द तुम्ही रेड कलर मध्ये का लिहित आहात तर साधा सिंपल लॉजिक आहे की कंपनी जेव्हा कर्जरोखे विकायला काढते त्याच वेळी सर्व कर्जरोखे धारकांना सांगते की 10 लाख कर्जरोखे विकायलोत, तर त्यापैकी भविष्यामध्ये या 10 लाखांपैकी फक्त 1 लाखांच्याच कर्जरोख्यांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये होईल. ओके, ठरलेल्या अटीप्रमाणे 10% दराचे 1 लाख परिवर्तनीय कर्जरोखे पात्र आहेत. म्हणजे कंपनी ज्या वेळेस कर्जरोखे विकली होती त्यावेळेस 10 लाख 15 लाख विकली होती कर्जरोखे, बट त्यापैकी 1 लाखांचं रूपांतर कंपनी कशामध्ये करायली, भागांमध्ये करायली. ओके, त्याच्यानंतर तारीख बघा, आपण कर्जरोखे धारकांना पत्र कोणत्या दिवशी लिहून कळवायलो, 5 जून रोजी, राईट. याचा अर्थ की संचालक मंडळाची जी सभा आहे ती 5 जूनच्या अगोदर झाली असेल. ओके, 25 मे, 28 मे, 30 मे कोणतेही लिहू शकता, तुमच्या मनावर आहे. ओके, इथे लिहा दिनांक 26 मे 2026 रोजी झालेल्या 26 मे 2026 रोजी झालेल्या भागधारकांच्या विशेष अॅन्युअल जनरल मीटिंग, विशेष सर्वसाधारण सभेत संमत केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत संमत केलेल्या विशेष ठरावाद्वारे कर्जरोख्यांचे समहक्क भागात परिवर्तन करण्यास. आता ही जी लाईन मी लिहायलो ह्याच्यातले थोडेफार शब्द मागे पुढे, वर्ड ऑर्डर मागे पुढे झालं काही प्रॉब्लेम नाही, बट
85% तरी कुठं ना कुठं सिमिलर लिहा. ओके. भागात परिवर्तन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मान्यता देण्यात आली आहे. हा, आता पहिल्या पॅराग्राफ मध्ये आपण हे एवढे गोष्टी व्यवस्थित तिथं लिहिलं. ऑलराईट, डन. आता आपल्याला त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी ऍड करायचे की बाबा पहिल्या ह्याच्यामध्ये आपण लिहिलं की एकूण किती कर्जरोख्यांचं रूपांतर आपण परिवर्तनीय कर्जरोख्यांचं रूपांतर समहक्क भागामध्ये करायलो ते लिहिलं. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये लिहिलं की संचालक मंडळाची सभा झाली होती 26 मे 2026 ला आणि त्या सभेमध्ये कर्जरोख्यांचं रूपांतर समहक्क भागात करण्यासाठी विशेष ठराव संमत करण्यात आला होता आणि त्याला संचालक मंडळानं संमती देण्यात आली आहे. ओके. आता जे 1,00,000 कर्जरोखे आहेत, ओके, ते 1,00,000 एका व्यक्तीचे नसतात. अनेक व्यक्तींचे मिळून जे खरेदी केलेले कर्जरोखे आहेत त्यांची संख्या 1,00,000 आहे. 1,00,000 कर्जरोखे सहसा एकदम अंबानी लेवलचा माणूस असेल तरच तो 1,00,000 काय 4,00,000 खरेदी करू शकतो. आता इथं आपण पत्र कोणाला लिहायलो? इथं आपण पत्र राजेश पाटीलला लिहायलो. तर आता राजेश पाटील यांनी कंपनीला अगोदर पत्र लिहिला होता की बाबा मला माझ्या कर्जरोख्यांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये करायचं. आता राजेश पाटील जवळ किती कर्जरोखे असतील? 100, 150, 50, 40 असे कर्जरोखे असतात. आणि कंपनीकडून राजेश पाटील यांनी जेव्हा कर्जरोखे खरेदी केले होते त्यावेळेस कंपनी सांगितली होती की आमच्या जवळ जेवढेही कर्जरोखे आम्ही विकलोत आतापर्यंत त्यापैकी 1,00,000 कर्जरोखे आम्हाला त्या कर्जरोख्याचं रूपांतर इन फ्युचर मध्ये समहक्क भागात करायचं आहे. ही माहिती कंपनीनं राजेश पाटील यांना कधी सांगितली होती? ज्यावेळेस राजेश पाटील कंपनीचे कंपनीचे कर्जरोखे खरेदी करत होते. आता 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, 4 वर्ष गेलं. राजेश पाटील यांना वाटलं की बाबा नाही मला ह्या कर्जरोख्यांमध्ये काही फायदा नाहीये, ह्याच्यापेक्षा जास्त फायदा तर भागांमध्ये आहे आणि कंपनीनं मला ऑलरेडी सांगितलं होतं की 1,00,000 कर्जरोखे आम्ही भविष्यामध्ये जे आहेत ते समहक्क भागांमध्ये रूपांतर करणार. मग राजेश पाटील यांनी कंपनीला पत्र लिहिलं होतं की बाबा मी तुमच्या कंपनीचे कर्जरोखे खरेदी केलं होतं, त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं की भविष्यात 1,00,000 कर्जरोख्यांचं रूपांतर आम्ही समहक्क भागामध्ये करणार आहात. तर त्या 1,00,000 पैकी माझ्या जवळ 100 भाग आहेत, 100 कंपनीचे कर्जरोखे आहेत. त्या 100 कर्जरोख्यांचं रूपांतर कृपया करून मला समहक्क भागांमध्ये द्या, असं राजेश पाटील यांनी कंपनीला पत्र लिहिलं. आणि पत्र लिहिल्यानंतर मग ते पत्र कंपनी जवळ गेलं आणि मग राजेश पाटलासारखंच विचार करणारे अनेक लोक असतात, कळाले. आणि मग त्या सर्व लोकांची पत्र आल्यानंतर जेव्हा चिटणीसांनी ते सर्व पत्र वाचली, संचालक मंडळांना सांगितली आणि मग संचालक मंडळाची सभा बसली. त्या सभेमध्ये ठरविण्यात आलं की बाबा काही वर्ष अगोदर आपण कर्जरोख्यांची विक्री केलं होतं, आता वेळ आलेली आहे त्या कर्जरोख्यांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये करा. आणि मग कंपनीचं चिटणीस आणि संचालक मंडळाची सभा भरते आणि मग त्याच्यामध्ये चर्चा होते की आपण त्यावेळेस 10,00,000 कर्जरोखे विकले होते, 10,00,000 कर्जरोखे विकले होते, त्यापैकी त्यांना कितीचं रूपांतर समहक्क भागांमध्ये करता येईल याचं वचन दिलं होतं. मग चिटणीस सांगतो की सर आपण 10,00,000 कर्जरोखे विकले होते, त्यापैकी 1,00,000 कर्जरोख्यांचं रूपांतर आपल्याला समहक्क भागांमध्ये करायचं आहे. आणि मग कंपनीचे संचालक मंडळ विचारतात की आपल्याला कर्जरोखे धारकांकडून आतापर्यंत किती कर्जरोख्यांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये करायची मागणी आली. आता जसं राजेश पाटील यांनी सांगितलं होतं की माझे 100 आहेत, मला त्याच्यामध्ये समहक्क भागांमध्ये देऊन टाका, 100 कर्जरोखे आहेत त्याचं रूपांतर समहक्क भागामध्ये करा. मग असे जेवढे लोकांनी पत्र कंपनीला पाठवले, सगळे पत्र जमा करतो चिटणीस. चला राजेश पाटीलला 100 कर्जरोखे आहेत, सुमित पाटील जवळ 1,000 कर्जरोखे आहेत, संचिता यादव जवळ 500 कर्जरोखे आहेत, अशा सगळ्यांची यादी जमा करून कॅल्क्युलेट करून ठेवतो. आणि मग कंपनीचा चिटणीस जो आहे तो कंपनीच्या संचालक मंडळाला सांगतो की सर आतापर्यंत आपल्याजवळ मागणी 98,000 कर्जरोख्यांची आलेली आहे, ज्या सर्व कर्जरोख्यांना रूपांतर समहक्क भागांमध्ये करायचं. मग कंपनीचं संचालक मंडळ त्या सभेमध्ये लगेच सांगतात काय हरकत नाही, आकडा वाढण्याच्या अगोदर लगेच काय करून टाका,
ह्या सर्वांची पत्रे मान्य करा आणि सगळ्यांच्या कर्जरोख्यांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये करून टाका. मग चिटणीस काय करतो? राजेश पाटील, संचिता यादव, सुमित पाटील या सगळ्यांना पत्र लिहायला चालू करतो की बाबा आम्ही ठरल्याप्रमाणे अगोदर 1 लाखांचे जे कर्जरोखे आहेत ते परिवर्तन करणार. 1 लाख कर्जरोखे, त्या 1 लाखांमध्ये राजेश पाटील तुमचे 50 कर्जरोखे तुमचे 100 कर्जरोखे आहेत त्याला मान्यता मिळालेली आहे म्हणून आता ती गोष्ट तो इथं नमूद करतो. ओके, मी का आतापर्यंत सांगितलं हवेवरून गेला असेल तर 2 मिनिटाचा टाइम द्या. इथला पॅराग्राफ लिहिल्यानंतर सर्व गोष्टी तुमच्या कंट्रोल मध्ये येतात. ओके, मान्यता देण्यात आली आहे असं लिहिल्यानंतर नेक्स्ट लाईन लिहा जे की इम्पॉर्टंट आहे म्हणून थोडंसं कलर चेंज करून लिहायलो. तुम्ही एकाच पेनीने एक्झाम मध्ये लिहायचं. ओके, परिवर्तनाचा दर 2:1 असा आहे. 2:1 असा आहे. आपण सादर केलेल्या विकल्पानुसार किंवा विकल्पपत्रानुसार आपण धारण केलेल्या कर्जरोख्यांची एक सेकंड, आपण धारण केलेल्या शंभर कर्जरोख्यांची आपणास 50 समहक्क भाग देण्यात आले आहेत. 50 समहक्क भाग देण्यात आले आहेत. आपण धारण केलेल्या समहक्क भागांचा तपशील पुढील प्रमाणे. चलो पब्लिक आता इथे लक्ष द्या. इथे झालं काय, कारण खूप सारा डाटा तुमच्या पुढे प्रेझेंट झालेला आहे आणि इंटरनेटचं थोडंसं इश्यू असल्यामुळं माझं बोलणं आणि हे स्क्रीन थोडंसं लॅग येत आहे, ऍडजस्ट करा. बघा आता इथं कंपनीनं त्या सर्व कर्जरोखे धारकांना पत्र सेंड केलं ज्यांना डिबेंचरच्या ऐवजी शेअर्स पाहिजे होते आणि कंपनीनं सांगितलं की परिवर्तनाचा दर म्हणजे तुमच्या जवळ असणाऱ्या कर्जरोख्याचं रूपांतर भागांमध्ये करणं याचा दर 2:1 आहे. 2:1 म्हणजेच काय, हे तुमच्या जवळ असणारे कर्जरोखे आहेत आणि ह्या एवढ्या कर्जरोख्यांच्या बदल्यात तुम्हाला एवढे भाग मिळतील, समहक्क भाग. तुमच्या जवळ जर 2 समहक्क भाग आहेत, तुमच्या जवळ जर 2 डिबेंचर्स आहेत, 2 कर्जरोखे आहेत, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला 1 शेअर्स मिळेल. आता आपल्याजवळ किती समहक्क भाग आहेत, आपल्याजवळ किती शेअर्स आहेत, आपल्याजवळ टोटल ते समहक्क भाग शेअर्स झाले, आपल्याजवळ टोटल 100 डिबेंचर्स आहेत. आपल्याजवळ किती डिबेंचर्स आहेत? 100. त्या 100 डिबेंचर्सच्या ऐवजी आपल्याला आहे त्याच्यापेक्षा हाफ मिळेल. 2 असेल तर 1, 100 असेल तर किती मिळेल? 50. याचा अर्थ आपल्याजवळ जे 100 कर्जरोखे आहेत, 100 डिबेंचर्स आहेत, त्याच्या बदल्यात आपल्याला मिळतील 50 समहक्क भाग. सर व्हॉट इफ जर इथं 4:1 राहिलं असतं, तर इट मीन्स 4 डिबेंचरच्या ऐवजी 1 शेअर्स, मग 100च्या ऐवजी सरळ सरळ किती मिळेल?
काहीच करायचं नाही. जेवढे तुमच्याजवळ आहेत, जेवढेही कर्ज रोखे तुमच्याजवळ आहेत, त्याला या आकड्यानं भाग द्यायचं इकडच्या साईड. बरं, कारण हा रेशो आहे. ओके, संक्षिप्त रूप देत असताना हा जो अंशातील संख्या आहे ह्याच्यानं भाग द्यायचं. 100 ला भाग द्या डायरेक्ट 4 न 25, मग 100 च्या ऐवजी तुम्हाला किती मिळतील? 25 मिळतील. पुस्तकात दिलेलं किंवा प्रश्नामध्ये आपण किती लिहिला? 2:1. 100 ला 2 न भाग द्या, 100 भागिले 2 किती येईल आन्सर? 50. इट मीन्स तुम्हाला 50 समहक्क भाग मिळतील. ऑलराईट, हा असेल यांचा दर. ओके, आता हे कितीच्या बदल्यात किती समहक्क भाग मिळाले काय नाही हे तर आपल्याला तपशीलमध्ये स्टेप बाय स्टेप ऍड करायचं आहे. सो सर्वात पहिले आपण कॉलम्स ड्रॉ करून घेऊयात. पाच कॉलम्सच्या आसपास तुम्हाला तयार करावं लागेल याच्यामध्ये. सर्वात पहिले इथे लिहा 1 2 3 4, इथे लिहा 5. 5 झाले. हा, आता सर्वात पहिली लिहा रजिस्टर पृष्ठ क्रमांक, म्हणजे कंपनीच्या नोंदवहीमध्ये तुमचं नाव कोणतं आहे आणि हे जे नाव असतं ते मोस्ट प्रोबेबली आता तुम्हाला कर्ज रोख्याच्या बदल्यात तुम्हाला समहक्क भाग मिळत आहेत. तर सर्व सभासदांची नोंदवही किंवा भागधारकांची नोंदवही जी असते त्याचं पेज क्रमांक तुम्हाला दिलेला असतं. सर, कर्ज रोखेधारकाचं काय नाही, कारण ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा कंपनी तुम्हाला इन्फॉर्म करते त्यावेळेस तुम्ही कंपनीचे कर्ज रोखेधारक राहत नाही, तुम्ही कंपनीचे भागधारक असता. त्यामुळे इथं तुम्हाला रजिस्टर पृष्ठ क्रमांक तुमच्या भागधारकांच्या नोंदवहीचं लिहावं लागेल. इथं लिहितो मी रजिस्टर पृष्ठ क्रमांक. सेवन 8 5 रँडमली घ्या तुमच्या मनावर. कर्ज रोख्यांची संख्या ही मनानं घेऊ शकत नाही, कारण तुम्ही पत्रामध्ये ऑलरेडी नमूद केलं की तुमच्याजवळ किती कर्ज रोखे होते. सो कर्ज रोख्यांची संख्या, आणि ही 1 लाखांपेक्षा जास्त सुद्धा घ्यायची नाही, कारण कंपनीच 1 लाख कर्ज रोख्यांचं रूपांतर समहक्क भागामध्ये करायली. तुम्ही जर इथं 5 लाख लिहिताल कर्ज रोखे, चुकणार आहे ते. ओके, सो साधा सिंपल आन्सर लिहा जसं क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं. आपण वर पत्रामध्ये मेन्शन केला होता की आपल्याजवळ 100 कर्ज रोखे होते, तशाच पद्धतीने. ओके, आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये लिहायचं आहे त्या 100 कर्ज रोख्यांच्या बदल्यात तुम्हाला किती समहक्क भाग वाटपांची संख्या. तुम्हाला त्या 100च्या बदल्यात किती समहक्क भाग मिळाले? 50. ऑलराईट, डन. अँड हे झाल्यानंतर अनुक्रमांक नंबर लिहायचं तुम्हाला नंबर 4 मध्ये. अनुक्रमांक नंबर पासून पर्यंत. आता हा अनुक्रमांक नंबर कशाचा असतो? डिबेंचर्सला विसरा, आता कर्ज रोखे गेले, हे 100 जे होते तुमच्याजवळ कर्ज रोखे ते आता संपुष्टात आले, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळाले? भाग मिळाले. आता भागांची वाटपांची संख्या कशी असते? सिरियल नंबर असतो. इथं लिहूयात आपण ए 501 पासून ए 550 पर्यंत. ओके, आपल्या मनावर लिहू शकता, त्याच्यामध्ये तेवढं का असं काही हे नाहीये. ए 501 पासून ए 550 पर्यंत. त्याच्यानंतर इथं लिहायचंय भाग दाखला क्रमांक. भाग दाखला क्रमांक 5533. दॅट्स इट. आता भाग दाखला क्रमांक
का आपण लिहिला किंवा का तिथं भाग दाखला क्रमांक मेन्शन करण्यात आलं व्यवस्थित लक्षात घ्या. साधं सिंपल त्याच्या मागचं लॉजिक आहे की तुम्हाला कर्ज रोख्याच्या बदल्यात तुम्ही आता कंपनीचे भागधारक आहात आणि कंपनीच्या नोंदवहीतून जे कर्ज रोख्यांचे नाव आहे त्या नोंदवहीतून तुमचं नाव तर रद्द करण्यात आलं, कारण तुम्ही कंपनीला पत्र पाठवलात की मी आता कर्ज रोखे धारक व्हायचं नाही, मला भागधारक व्हायचं आहे. मग तुमच्याजवळ असणारं जे कर्ज रोखे प्रमाणपत्र आहे त्याची सुद्धा वैधता संपुष्टात आली, ते सुद्धा रद्द झालं. ते आता नॉर्मल एक कागद आहे. तुम्ही कंपनीचे भागधारक आहात म्हणून कंपनी तुम्हाला आता एक नवीन भाग प्रमाणपत्र याच पत्रासोबत पाठवते. म्हणून आता इथे अटॅचमेंट मध्ये किंवा सोबत मध्ये तुम्हाला भाग प्रमाणपत्र सुद्धा किंवा भाग दाखला सुद्धा लिहायचा आहे. ओके, चलो इथे लिहा. कंपनीच्या सही शिक्क्यानिशी दिला जाणारा भाग दाखला सोबत जोडला आहे. राईट. आता बघा, इथं सर्वात एक कंपनीची जे मेंबर्स आहेत ते सर्वात महत्वाची लाईन इथे लिहितात की कंपनीच्या सही शिक्क्यानिशी जे भाग दाखला आहे की तुम्ही आता कंपनीचे शेअर होल्डर्स आहात, त्याचा प्रूफ म्हणजे तुमच्याजवळ असणारं भाग प्रमाणपत्र किंवा भाग दाखला ते या पत्रासोबत पाठवलं म्हणून इथे लिहितात. त्याचबरोबर इथे एक महत्वाची लाईन ते लिहितात की संचालक मंडळाची सभा कधी झाली होती, 26 मेला. तर ते इथे लिहितात की दिनांक 26 मे 2026 पासून 26 मे 2026 पासून जे तुमच्याजवळ असणार कर्ज रोखे, तुमच्याजवळ असणार जे डिबेंचर सर्टिफिकेट आहे त्याला काय म्हणतात, कर्ज रोखे दाखला, तो अविधिग्राह्य असेल म्हणजे तो आता अमान्य असेल, त्याला आता कायदेशीररित्या काही त्याचं अस्तित्व नाही, तो इनव्हॅलिड असेल. ओके, आन्सर लिहा कळावे. आता इनव्हॅलिड किंवा अविधिग्राह्य म्हणजेच काय, तुमच्याजवळ असणारी कॉलेजची 11वीची जी ओळखपत्र आहे आयडेंटिटी कार्ड, ते ओळखपत्र 12वीला आल्यानंतर संपुष्टात येते, काही राहतच नाही. किंवा एक्झाम्स, बोर्डाचे एक्झाम झाल्यानंतर आता तुम्ही 12वीला एक्झाम देताय बट तुमच्याजवळ 10वीच्या एक्झामचं सुद्धा हॉल तिकीट असेल. आता एकदा एक्झाम झाली, मार्क मेमो आलं, 11वी 12वीला तुम्ही ऍडमिशन घेतला, त्या 10वीचा जो परीक्षेचं ऍडमिट कार्ड आहे तो व्हॅलिड असणार का, अविधिग्राह्य, त्याचं काही घेणं देणंच नाहीये. सो तिथं तशा पद्धतीने मेन्शन करायचंय. आणि मग इथं कंपनीचा चिटणीस, हे सर्व गोष्टी कोणाला सांगतो, कंपनीचा चिटणीस जो की टाटा मोटर्स लिमिटेड तर्फे स्वाक्षरी प्रसाद आशीर्वाद जो की कंपनीचा चिटणीस आहे, हे सर्व गोष्टी कोणाला सांगायला, राजेश पाटील यांना सांगायला. ओके, आणि मग मेल करत असताना दरवेळेस सांगतो, आणखी वेळेस सांगायलो की तुम्ही कधीही मेल करत असता तर त्यावेळेस मेलवर फोटो पाठवत असताना अटॅचमेंट मध्ये मेल करत असताना तुम्हाला फोटो जर पाठवायचे असेल तर अटॅचमेंट नावाची पिन असते. तसंच पत्रामध्ये कळावे म्हणून सॉरी सर्वात शेवटी तुम्हाला इथं लिहायचं असते सोबत, म्हणजे ह्या पत्रासोबत आणखी काय असेल तर पत्रासोबतच स्टॅपलर करून किंवा त्याच एनव्हलप मध्ये एक तर पत्र पण असेल आणि दुसरा भाग दाखला सुद्धा असेल. राईट, अशा पद्धतीनं हे पत्र तुम्हाला लिहायचं आहे. याच्या नंतर आपला फक्त आता एक पत्र शिल्लक असेल, तो म्हणजे साधा सिंपल आहे की कर्ज रोखे परतफेडीचे पत्र. म्हणजे कंपनी ज्या सर्व कर्ज रोखे धारकांकडून पैसे घेतले होते 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर रेडीमेबल डिबेंचर्स असतात परतफेडीचे, मग कंपनीला ते पैसे परत करावे लागतात. बस त्याच संबंधी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू आणि तशा प्रकारे पुढच्या व्हिडिओच्या नंतर आपला चॅप्टर संपून जाईल. ऑलराईट, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा काहीही डाऊट असेल तर. ओके,
टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.